अरे रात्रभरात जर त्याच्याजवळ तुम्ही एक इंगळ सोडताय, रात्रभरात त्याला सुखाची झोप लागत नाहीये आणि या संसाराचा जर विचार केला तर संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हो, संसारात तुम्हाला सुख मिळणार नाही आणि मिळलं तरी कसं मिळेल? सुख पाहता जवा पडे दुःख पर्वताये बडे दुःख, पर्वताये बडे दुःख, पर्वताये बडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, पर्वताये वडे दुःख पर्वताये हे सुख पाहता जवा पाडे दुःख, पर्वताये वडे, पर्वताये वडे दुःख पर्वताये वडे. हो, संसारामध्ये सुख आहे पण कशाप्रमाणे? सुख पाहता जवा पडे. जाऊ माहिती ना प्रत्येकाला? महिला मंडळ माहिती ना? पुरुष मंडळ जाऊ माहिती ना तुम्हाला? असं म्हणतात की शेंगदाणा एवढी असते ते, बरोबर आहे का? साखरेच्या खड्यापेक्षाही बारीक असते. महाराज म्हणतात त्या जवाप्रमाणे सुख आहे आणि दुःखाचा जर विचार केला तर पर्वता एवढे विठ्ठल विठ्ठल. मग आलेल्या साधकांना तुकोबराय म्हणतात, बाबा तुला सुख मिळणार नाही. ते म्हणू लागला की ठीक आहे तुकोबराय, आम्हाला सुखाचा काहीतरी पत्ता सांगा. तर आलेल्या तिन्ही साधकांना तुकोबराय तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच देतात अभंगाच्या प्रथम चरणात. म्हणवोने शरण जावे, म्हणवोने शरण जावे, म्हणवोने शरण जावे, म्हणवोने शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे. हो, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या त्यांच्यासाठी. सुंदर चाल. जय हो, क्या बात आहे. विठ्ठल विठ्ठल मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. आलेल्या साधकांना तुकोबराय तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच देतात, बाबा तुला जर सर्व सुखाची प्राप्ती हवी असेल तर काय करतं? मनवनी शरण जावे. त्या देवाला शरण जा. दुःखाची निवृत्ती हवी असे वाटत असेल तर मनवनी शरण जावे. कारण त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात की बाबा रे, जो एकदा मला शरण आला ना त्याचं दुःख निवारण करण्याचं काम माझ्या हाती लागतं. हो, म्हणून एकदा त्या भगवान परमात्म्याला शरण जा. पण कसे जा? सर्व भावे देवासी. नुसतं सकाळी मंदिरात यायचं आणि असं हात जोडून निघून जायचं असं नाही महाराज.
दादा काही काही लोकांना जर आम्ही म्हटलो ना, अरे काय तुम्ही असे हात जोडता महाराज, हा मंदिराचं काय म्हणे, मनात भाव पाहिजे. अरे असा तू काय भाव दाखायला येतो का काय देवाला? हा, सर्व भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. कारण परमार्थ असो, राजकारण असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, तिथं भाव महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? कोणता भाव? रतन खत्रीचा नाही बरं. भक्ती भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे महाराज. म्हणून देवाला शरण जात असताना सर्व भावे त्या देवाला शरण जायचंय. मग का हो महाराज, त्या देवाला आम्ही शरण जाऊ, पण कुठल्या देवाला जाऊ? हिंदू धर्मामध्ये काय एक देव ठेवलेत? कुठल्या देवाला जायचं? अहो वार बदलले की लोक देव बदलताय. सांगा आम्ही नेमकं कुठल्या देवाला जायचं? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, हा पुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. आणि जरी तुम्हाला पत्ता सापडत नसेल, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. हो बढिया माझा पंढरीरावा, हे बढिया माझा पंढरीरावा, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. हो त्या देवाला शरण जा, पण कसं जा? मीपणाचा त्याग करा आणि नंतर देवाला शरण जा. हो, मीपणाचा त्याग करा आणि देवाला शरण जा. त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतायत की अर्जुना, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्मस्मरण, या लागी शरणागत शरण मीची ऐकू. तसं देवाला शरण जावं, सर्व भावाने देवाला शरण जा. कारण परमार्थामध्ये भाव मोठा महत्वाचा आहे महाराज. काय होतं सुदामजीकडे? लक्ष देऊन ऐका. सुदामजीची कथा सर्वांनीच ऐकलेली असेल. काय होतं सुदामजीकडे? काय होतं? देवाचा मित्र असून सुद्धा 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या घरी नांदत होतं. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे 365 दिवस सुद्धा त्यांच्याकडे खायला काही राहत नव्हतं महाराज. पण एकदा सुशीला मातांनी म्हणावं, जा ना तुमच्या मित्राकडे, जा तुमच्या बालसखाकडे, देईन तो तुम्हाला काहीतरी. आणि देईल म्हणून या आशेने जाऊ नका महाराज. भगवंताचे मित्र होते सुदामजी. एक बाल हट्ट आणि एक स्त्री हट्ट माणसाला ऐकावंच लागतो बरं का दादा. एक बाल हट्ट, एक स्त्री हट्ट आणि एक राज हट्ट माणसाला ऐकावंच लागतं. हे लग्न झाल्यानंतर कळालं. हो, ऐकावंच लागतं. असंच एकदा माझी बायको म्हणली, महाराज आले का कीर्तनाहून? म्हणे घ्या म्हणे कपडे धुवून. म्हटलं मला सांगते? अरे 8 दिवस कीर्तनाला बाहेर फिरतोय, संसारा करता राबतोय आणि मला कपडे धुवायला लावते. थांब म्हटलं, मी लावतो घरी फोन. घरी फोन लावला, तिच्या वडिलांनी उचलला. वडील म्हणू लागले, जावई बुवा मी भांडे धुतोय, नंतर फोन करा. मग मला नंतर समजलं की ही जी सिस्टम आहे ही इथून नाही, पहिल्यापासूनच बिघडलेली. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग वजा करा महाराज, घरी ऐकावंच लागतंय. पंकज महाराज हो सांगितलं सुशीला मातेने की जा तुम्ही देवाकडे. अहो तुमचा बालसखा त्या ठिकाणी राजा झालाय. जा भेटण्याकरता निघाले सुदामजी. कसे निघाले? कसे निघाले? मोबाईल मध्ये गाणे लावले, कानात हेडफोन टाकले, ऐकत ऐकत निघाले असं का? नाही महाराज. कसे निघाले सुदामजी? त्या ठिकाणी भजन करत करत निघाले. हो, भजन करत असताना त्यांच्या पायात काटे घुसायचे, तरी त्यांना त्या काट्याचं दुःख होत नव्हतं. भगवंताकडे जाण्याची आस लागलेली. निघाले भगवंताकडे आणि जाता 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 भगवंताच्या त्या ठिकाणी द्वाराजवळ आले. आणि आल्यानंतर द्वारपाळांना सांगितलं, अरे द्वारपाळो कन्हैया से कह दो मिलने सुदामा गरीब आ गया है. भजन करत 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 पोहोचले महाराज. सुदामजींना त्या ठिकाणी सांगायची गरज नव्हती दादा, तरी भजन करत होते. आज आम्ही कीर्तनात 4-4, 5-5 वेळेस सांगतोय, तरी लोक भजन करतात का? अहो तुम्ही कीर्तनाचं जाऊ द्या बरं का मामा, कीर्तनाचं जाऊ द्या. काही लोकांचं आयुष्य निघून जातं तरी ते भजन करत नाही दादा. एक असाच टवाळखोर सावकार होता, जन्मल्यापासून तर अवघ्या म्हातारपर्यंत त्याने कधी देवाचं नाव घेतलेलं नव्हतं. मुलांनी विचार केला,
अरे आपल्या बाबाला जर मुक्ती भेटावी असे वाटत असेल तर त्याच्या मुखातून काहीतरी नामस्मरण झालं पाहिजे. हो, नामस्मरण झालं पाहिजे. पण काय, कशाचं नामस्मरण आहे, कसलं काय? बाबा नाव घेण्यासाठी तयारच नव्हता. पण मुलांनी युक्ती लढवली. मुलं म्हणू लागले, हे बघा, आपल्याला बाबाच्या मुखातून त्या ठिकाणी नामस्मरण घडून आणायचंय. म्हणून काय करायचं? एका मुलाने युक्ती लढवली. म्हणे एक काम करा, आपल्याकडं खोलीभर पैसे भरलेले आहेत. काय? खोलीभर पैसे पडलेले आहेत, गोंट्या पडलेल्या आहेत. एकाने तिथं जा, ती गोणी फाडून टाका पैशाची. काय? ती गोणी फाडून टाका. निदान त्याच्या निमित्ताने का होईना बाबा तुम्हा आपल्याला म्हणेल की ही गोणी शिवून घ्या. काय करून घ्या? शिवून घ्या. शिव म्हणजे, हो, शिव म्हणजे देवाचं नाव येईल. या अर्थ का होईना भगवंताच्या, बाबाच्या तोंडातून भगवंताचं नाव येईन. आणि शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे लवकर पावणारा देव आहे. त्याला काही मोठा अट्टहास लागत नाही. एक लोटा जल, हा? हो, त्याला काय मोठा अट्टहास लागत नाही. त्याचं तेवढंही नाव घेतलं तरी तो प्रसन्न होणार आहे. गेले, त्यांनी गोंटी फाडली. आणि गोंटी फाडल्यानंतर बाबाने ती गोंटी बघितली. पण बाबाने गोंटी बघितल्यानंतर तो म्हणू लागला, मुलान हो, ही गोंटीला टाचा मारा. काय? शिवून घ्या म्हटला का तो? नाही, टाचा मारा. हा, म्हणजे असे बरेच नालायक लोक आहेत की जन्मल्यापासून मरेपर्यंत भजन करत नाही. विठ्ठल 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 हो, गेले. द्वारपारांनी कृष्णाला सांगितलं, कृष्ण भगवान परमात्मा तुमचा सखा भेटण्याकरता आलाय. गेले, भगवान परमात्मा सुदामजींना घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर काही थोडेफार पोहे म्हणजेच मुरमुरे सुदामजींनी भगवंता करता आणलेले होते. हो, भगवंतानी एक एक घास ग्रहण करण्याकरता सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवात केलं, विठ्ठल 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 हो, सुरुवात करण्यास, खाण्याकरता सुरुवात केली. पहिला घास घेतला, वैकुंठ आवरलं महाराज. हा, पहिल्या घासामध्ये. दुसऱ्या घासामध्ये पाताळ आवरलं. तिसऱ्या घासामध्ये ज्या वेळेस पृथ्वी आवरणार त्यावेळेस बायकांनी विचार केला की भगवंताला रोखलं पाहिजे. हा, नाही तर सर्वच दान करून देतील, यांचा भरोसा नाहीये महाराज. कारण तो भगवान परमात्मा भरपूर करुणावान आहे. हो, तिसरा घास घेणार त्यावेळेस बायकांनी म्हणावं, अहो तुमच्या करता काही एकट्या करता पाठवलंय? तुम्ही म्हटले ना, भाभीजीने कूच भेट पठाई, पोहे तीन पिसे, सुधा मजी को देखत श्याम हसे. हो, तिसरा घास त्या ठिकाणी भगवंताच्या बायकांनी खाल्ला. आणि मग नंतर ज्या वेळेस सुदामजी घरी गेले, घरी गेल्यानंतर बघितलं तर काय, सगळं त्या ठिकाणी सोन्याचं करून टाकलेलं होतं महाराज. शुद्ध भाव देखोनी या, गाव सोनियाचा दिला गा, शुद्ध भाव देखोनी या. सुधामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला की गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. हो, म्हणून मनामध्ये शुद्धांतकरणाचा भाव असला पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल. विठ्ठल 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 हो, बोलता 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 एका चरणावर आपण येऊन पोहोचलेत. आणि जवळजवळ आता 11:15 झालेत दादा, बरं का? 11:15 झालेत. आता आपल्याला एका चरणाला 1.5 तास लागला. किती शिकलेत ना तुम्ही सगळे? अरे 1-2 तर येत असतील ना? हो, किती तास लागला? 1.5 तास लागला. अजून पुढे आपले 3 चरण बाकी, म्हणजे अजून किती वेळ लागेल? किती? 2 ते 3.5 तास पकडून चला. हा, काही हरकत नाही तुम्हाला? काही हरकत नाही ना? महिला मंडळ म्हणत असतील तू बाहेर तर. हो, एकदा असंच झालं पंकज महाराज. मी एका ठिकाणी असंच बोललो, म्हटलं एका चरणाला जवळजवळ 1.5 तास लागला. पुढे अजून 3 चरण बाकी आहे. अजून आपल्याला 3-3.5 तास सहज लागतील. त्याच्यामध्ये एक म्हातारे बाबा काठी घेऊन मंडपात फिरायला लागले. हो, काठी घेऊन मंडपात फिरायला लागले. म्हणलं बाबा काय झालं, कशा करता फिरतायत? आता ते बाबा बी एकदम आमच्या मामावणी होते. एकदम रुबाबशीर. हा, विना आहे ना, म्हणून तर मी बोलतोय.
हो एकदम रुबाबशीर. माझा जीव घाबरला. म्हटलं का हो बाबा तुम्ही कशा करता फिरतायत? म्हणे महाराज चालू द्या म्हणे तुम्ही. अजून 5 मिनिटं कीर्तन सेवा चालू ठेवली तरी बाबा काही खाली बसायला तयार नाही. मी म्हणलं बाबा काय झालं अहो तुम्ही कशा करता फिरतायत? म्हणे महाराज तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही. तुम्हाला या गावात कोणी आणलंय मी त्याला पाहतोय म्हणे. बरं का मामा, जरी बघायचं म्हटलं तर उद्या त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघू नका. हो म्हणून असं कोणाला कोणी बघू नये. उरलेल्या वेळेत आपली कीर्तन सेवा संपन्न करूया. सर्वांनी एकदा आळस मोकळा करा. हो हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचंय. कारण तर काय महाराज, भजनाचा जर बघण्याकरता गेलं तर हा चान्स प्रत्येकाला मिळत नाही. भजनाकरता विठ्ठलाची कृपा असावी लागते. भजन जर करायचं म्हटलं तर त्यासाठी विठ्ठलाची कृपा असावी लागते. कशी? लागली से आज मला गोडिया भंगाची, लागली से आज मला गोडिया भंगाची. सावधान हातवरती. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. ज्ञानी म्हणे पांडुरंग रामकृष्ण हरी. हो ज्ञानी म्हणे पांडुरंग रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. लागली से आज मला गोडिया भंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची. हा विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. झालंय आपलं कीर्तन. विठोबा रखुमाई. रखुमाई. हा